नमस्कार. मी किशोरी सुधाकर फुके, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला मुलींची. मी आज तुम्हाला कॅनिंग आणि बॉटलिंग या विषयावरची माहिती देत आहे. कॅनिंग म्हणजे काय? कॅनिंग म्हणजे डब्यात जेव्हा आपण पदार्थ भरतो आणि त्या डब्याला बंद करतो, त्याला डब्बाबंदीकरण असे म्हणतात आणि त्यालाच कॅनिंग म्हणतात. आता खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी ते हवाबंद डब्यात किंवा बाटल्यात भरून ठेवण्याची प्रक्रिया म्हणजेच कॅनिंग. आता या प्रक्रियेत काय केले जाते, पदार्थ आधी डब्यात किंवा त्या बॉटलमध्ये भरला जातो आणि त्या बॉटल किंवा त्या डब्याला एक स्टरलायझेशन ही प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे तो पदार्थ जास्त काळ टिकतो आणि बाहेरच्या जंतूंचा पण नाश होतो आणि आतमध्ये समजा काही जंतू राहिले असेल त्याही जंतूंचा नाश होतो आणि अशा या टिकवण्याच्या प्रक्रियेला कॅनिंग म्हणतात. आता हे प्रक्रिया करायच्या अगोदर पाश्चरायझेशन ही प्रक्रिया केली जाते. म्हणजे विशिष्ट तापमानावर ठराविक काळ पदार्थ तापवून थंड करण्याची जी प्रक्रिया असते त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. आता तुम्ही साखरेच्या पाकात जर तुम्हाला पदार्थ टिकवायचा असेल तर तुम्हाला साखरेचा पाक तयार करून घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स टाकावं लागेल त्या पाकामध्ये आणि मग त्या पाकामध्ये तुम्हाला ते फळांचे काप चांगले आधी प्रक्रिया केलेले फळांचे काप त्यात टाकायचे असतात आणि त्यानंतर ते डब्यात भरायचे असतात आणि त्या डब्यात भरल्यानंतर त्याला बंदीकरण म्हणजे कॅनिंग करायचं असते. आता ह्या कॅनिंग करताना जे पदार्थ आहे ज्यांच्यावर कॅनिंग केल्या जातं ते आहेत फळे, भाज्या, मांस पदार्थ, दूध व दुधाचे काही पदार्थ आहे, नंतर काही चूर्ण आहे, काही बिस्किट आहे, कॉफीसारखे काही पदार्थ आहे, कोको आहे, चहा आहे. असे पण सुके पदार्थ जे आहे बाजारात उपलब्ध आहे ते कॅन्समध्ये उपलब्ध असतात. आता कॅनिंग करायसाठी जो तुम्हाला इक्विपमेंट्स लागतात ते आहे शार्प स्टेनलेस स्टील नाईफ. शार्प स्टेनलेस स्टील नाईफ म्हणजे एक सुरा किंवा सुरी, त्याच्यानंतर स्केलचा अर्थ इथे होतो तुम्हाला वेट बॅलन्स म्हणजे पदार्थ मोजायसाठी जे वेट बॅलन्स लागते ती स्केल, त्याच्यानंतर बाउल्स, नंतर कंटेनर्स, नंतर कुकर, नंतर बॉइलिंग पॅन स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं असू शकतं. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील सीव म्हणजे चाळणी. त्याच्यानंतर मेजरिंग स्पून असतात, ते वुडनचे पण मिळतात बाजारात आणि प्लॅस्टिकचे पण मिळतात ज्याच्यावर मेजरमेंट्स असतात, म्हणजे ग्रॅम लिहिलेलं असतं, 10 ग्रॅम, 5 ग्रॅम, 2 ग्रॅम असे मेजरिंग स्पून्स पण असतात. त्याच्यानंतर स्टरिंगसाठी म्हणजे सतत पदार्थ हलवण्यासाठी सुद्धा स्पून्सची गरज लागते. त्याच्यानंतर साखरेची घनता किती आहे हे मोजायसाठी तुम्हाला रिफ्रॅक्टोमीटर लागेल, हायड्रोमीटर लागेल, काही मेजरिंग जग्स लागतील, वायर ट्रे किंवा सोलर ड्रायरचा उपयोग जेव्हा पदार्थ टुटी फ्रुटीसारखा पदार्थ जो आहे तो आपल्याला जर कॅन करायचा असेल तर मग तो पदार्थ सुकून घेतला जातो आणि त्याच्यानंतर त्याला सोलर ड्रायरमधून सुकवल्यानंतर मग कॅन केलं जातं. तर याच्यासाठी तुम्हाला वायर ट्रेची गरज लागेल, सोलर ड्रायरची गरज लागेल. त्याच्यानंतर कॅन करायसाठी तुम्हाला पदार्थ भरायसाठी जार लागेल, टीन लागेल आणि हे जार किंवा टीन्स नंतर पॅक करायसाठी तुम्हाला कार्टून बॉक्स लागतील. काही पदार्थ पॉलिथिन बॅग्समध्ये सुद्धा कॅन केले जातात, जसे टुटी फ्रुटी सुके पदार्थ जसे आहे ते पॉलिथिन बॅगमध्ये सुद्धा कॅन केले जातात आणि पॉलिथिन बॅगमध्ये ते भरल्यानंतर मग डब्यात परत कॅन केले जातात. अशाही रीतीने डबल कॅनिंग केलं जातं. तर हे वरील साहित्य तुम्हाला कॅनिंग या प्रक्रियेसाठी लागणार. त्याच्यानंतर कॅपिंग मशीनची तुम्हाला आवश्यकता लागेल, नंतर हीट सीलर मशीनची आवश्यकता लागेल. त्याच्यानंतर त्या पदार्थावर लेबल लावायसाठी तुम्हाला लेबलची आवश्यकता लागेल, कारण कॅनिंग कोणत्या दिवशी केलेलं आहे, काय केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट त्या लेबलवर लिहिणे फार आवश्यक आहे. कारण आतमधला पदार्थ किती काळ टिकू शकतो हे आपल्याला लिहायचं असते, म्हणून लेबल हे फार आवश्यक आहे कॅनिंग या प्रक्रियेमध्ये. आता कॅनिंग आणि बॉटलिंगचा शोध कोणी लावला, तर कॅनिंग आणि बाटलीचा शोध निकोलस
अपार्ट यांनी लावलेला आहे. तो फ्रान्समधला सायंटिस्ट आहे. त्यांनी 1809मध्ये याचा शोध लावलेला आहे. आता ही जी कॅनिंग ही जी प्रोसेस आहे, तर या प्रोसेसमध्ये काय केले जाते की कोणताही पदार्थ किंवा भाजी किंवा फळे हे एका कंटेनरमध्ये पॅक केले जाते आणि ती जे कंटेनर असतं ते एअर टाईट असतं. म्हणजे त्याच्यात हवा 1 इंच हवासुद्धा आतमध्ये जात नाही, एवढं एअर टाईट ते कंटेनर असतं आणि त्यामध्येच तो पदार्थ भरला जातो कॅनिंग करताना. आता कॅनिंगसाठी तुम्हाला जो कंटेनर असतात ते बॉटल्स असू शकतात किंवा जार असू शकतात किंवा स्टीलचे किंवा टीनचे कॅन असू शकतात. आता तुम्ही जर कॅनिंग प्रक्रियेद्वारे जर पदार्थ टिकवायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही तो पदार्थ 1 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही तो पदार्थ टिकवू शकता. आणि त्याच्यानंतर ही जी पद्धत आहे पदार्थ टिकवण्याची, ही फारच योग्य पद्धत आहे. यामध्ये सहसा पदार्थ खराब होत नाही. योग्य रीतीने जर सील केलं असेल, योग्य रीतीने जर कॅन केलं असेल तर पदार्थ सहसा खराब होत नाही. आणि त्याच्यानंतर या पदार्थ भरल्यानंतर या टीनमध्ये किंवा बॉटलमध्ये त्याच्यातली जी हवा असते ती पूर्णपणे निघून जाते. जेव्हा तुम्ही कॅनला उष्णता देता त्यावेळेस काय होतं की ते कॅन मधली जी हवा आहे ती वाफेद्वारे पूर्ण निघून जाते आणि जेव्हा थंडी होते ती कॅन, त्याच्यात एक वॅक्यूम म्हणजे हवेची पोकळी तयार होते आणि ती हवेची पोकळी मग एक छोटंसं छिद्र असते, त्यातून ती हवा पूर्णपणे काढून घेतल्यानंतर ते वॅक्यूम सील केलं जातं आणि मग अशा रीतीने कॅन सील झाल्यानंतर मग त्या कॅनला परत उष्णता दिली जाते. त्याच्यामुळे काय होतं की काही बॅक्टेरियाज, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा काही जीवाणू त्यात मग तयार होत नाही. आता जुन्या काळी तुम्ही बघितलं असेल की कॅन ही जेव्हा कॅन ही बाजारात उपलब्ध नव्हती, टीन कॅन्स किंवा काचेच्या बॉटल जेव्हा बाजारात उपलब्ध नव्हत्या, तर तुम्हाला आठवत असेल की किंवा तुम्ही कधी बघितलं असेल किंवा आजही आहे आपल्या घरी की लोणची वगैरे ती जी आहे ती चिनी मातीच्या भरणीत भरल्या जाते. ती पण एक कॅनिंगची पद्धतच आहे. ती लोणचीचं झाकण बघा तुम्ही किती एअर टाईट असतं, म्हणजे त्या चिनी मातीच्या भरणीचं झाकण, तर ती पण एक कॅनिंगची जुनी पद्धत आहे. आता बाजारात जार्स मिळतात, टीन्स मिळतात ज्याच्यात कॅनिंग केल्या जातं. कॅनिंग करायच्या पद्धतीमध्ये 2 पद्धतींचा वापर केला जातो की एका पद्धतीमध्ये बाथ मेथडचा वापर केला जातो, ज्याच्यात पाणी उकळलं जातं आणि त्याच्यानंतर त्या उकळत्या पाण्यात कॅन ठेवल्या जाते. दुसरी मेथड आहे ती आहे प्रेशर कॅन मेथड. प्रेशर कॅन मेथडमध्ये काय होतं की एक दाब असतो, म्हणजे उष्णतेचा दाब असतो, त्याच्याद्वारे ते कॅनिंग केल्या जातं. आता बाथ मेथडमध्ये तुम्ही कोणते फळं किंवा पदार्थ तुम्ही कॅन करू शकता. टोमॅटो कॅन करू शकता, फ्रूट जॅम कॅन करू शकता, जेली, पिकल यासारखे पदार्थ तुम्ही बाथ मेथडमध्ये कॅन करू शकता. आणि प्रेशर कॅनिंगमध्ये तुम्ही व्हेजिटेबल्स कॅन करू शकता. पोल्ट्री म्हणजे जे मांस आहे किंवा फिश आहे, फिश फूड आहे, ते पण तुम्ही कॅन करू शकता. नंतर फिश फूडला तुम्ही सी फूड म्हणू शकता, ते कॅन करू शकता. आणि त्याच्यानंतर जे आहे म्हणजे कॅनिंग करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आहे. आता दुष्परिणाम असे आहे की याच्यामध्ये काय होतं की कॅन करताना समजा भाज्या वगैरे तुम्हाला प्रिझर्व करायचे असेल तर मिठाचं प्रमाण किंवा मिठाचं द्रावणच त्यात टाकावं लागतं, मिठाचं पाणी करून त्या कॅनमध्ये टाकावं लागतं. म्हणून ते सोडियम त्याच्यात खूप भरपूर असतं त्या पदार्थामध्ये आणि म्हणजे BP सारख्या वगैरे पेशंटला ते एवढं उपयोगी नसतं तो कॅन केलेला पदार्थ. जसं पिकल्स आहे, नंतर व्हेजिटेबल्स आहे, याच्यामध्ये काय होतं की उष्णता मिठाचं जे द्रावण आहे ते तयार करून किंवा मिठाचं पाणी तयार करून त्यात मग ते फळे किंवा भाज्या किंवा ते हे फळांचे जे काप आहे ते प्रिझर्व केले जाते.
आणि दुसरा असं असतं की समजा गोड पदार्थ तुम्हाला टिकवायचा असेल कॅनिंग पद्धतीद्वारे, जर उदाहरण मोरब्बा आहे, प्रिझर्व आहे किंवा कँडीज आहे, तर मग त्याच्यात साखरेचं प्रमाण भरपूर असतं या कॅन प्रोडक्टमध्ये. कारण म्हणजे साखरेच्या पाकातच ते टिकवल्या जातात आणि त्याच्यामुळे पदार्थामध्ये साखरेचं प्रमाण भरपूर असतं. तर हे त्याचे दुष्परिणाम आहे की मिठाचं प्रमाण जास्त असतं अशा पदार्थामध्ये आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं अशा पदार्थामध्ये. त्याच्यानंतर जे पोषक मूल्य जे आहे ते कमी असतात अशा कॅनिंग केलेल्या पदार्थामध्ये. आता तुम्हाला जर योग्य रीतीने तुम्हाला सील करायचं असेल कॅनला, तर काय करावं लागतं की ते कॅनला तुम्हाला आधी एक चांगलं सील निवडावं लागेल बाजारातून आणि त्याच्यानंतर त्या कॅनमध्ये किंवा त्या बाटलीत पदार्थ भरल्यानंतर तो स्टरलाइज केला जातो 10 मिनिट आणि मग त्याच्यानंतर त्या बाटलीला कवर केल्या जाते आणि कवर केल्यानंतर ही बॉटल बॉइलिंग वॉटरमध्ये म्हणजे गरम केलेल्या पाण्यात ठेवल्या जाते आणि या पॉटला कवर केल्या जाते. म्हणजे आतमध्येच काय होतं, मग उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेमुळे ती बॉटल पाश्चराईज होते आणि त्याच्यामुळे आणि ही प्रक्रिया कमीत कमी 10 मिनिट केल्या जाते. आता पाश्चराईज केल्यामुळे काय होतं मग किंवा या प्रक्रियेमध्ये तुम्ही जेव्हा उष्णता देता बाटलीला किंवा त्या कॅनला, तर काय होतं की जे तुमचं सील असतं त्याला एक असं गम असतं किंवा एक सीलिंग पदार्थ असतो, तो काय होतो की तो लूज होतो जेव्हा तुम्ही झाकणाला गरम करता तेव्हा. आणि ते लूज झाल्यानंतर बॉटल जेव्हा थंडी होते तर तेव्हा ते लूज झालेला पदार्थ परत टाईट होऊन जातो आणि अशा रीतीने ती बॉटल मग एअर टाईट होऊन जाते आणि अशा रीतीने मग ते सील होऊन जाते बॉटल या प्रक्रियेमध्ये, कॅनिंग या प्रक्रियेमध्ये. आता तुम्हाला या प्रक्रियेमध्ये बॉटल ही म्हणजे उलट्या दिशेने अशी खाली म्हणजे खाली त्याचं झाकण आणि वरती त्याचा खालचा भाग असं बॉटल तुम्हाला त्या गरम पाण्यात ठेवली तर त्याच्यामुळे योग्य सील होऊन जातो आणि अशा रीतीने योग्य सील झाल्यामुळे ती बॉटल एअरटाईट होऊन जाते आणि अशा रीतीने कॅनिंग केलं जातं. कॅन करणे म्हणजे एअरटाईट करणे, झाकणाला एअरटाईट करणे. आणि जोपर्यंत झाकण तुम्ही म्हणजे उघडत नाही, सहजासहजी हे झाकण लवकर उघडत नाही, याला थोडी मेहनत लागते उघडायला. एकदम एअरटाईट असल्यामुळे घट्ट असतं ते आणि उघडायला थोडी मेहनत लागते. तर कॅनमध्ये पदार्थ जो असतो तो टिकतो, कारण त्यामध्ये हवेचा अंश नसतो, पाण्याचा अंश नसतो, त्यामध्ये फक्त साखरेचा पाक असतो किंवा मिठाचं पाणी असतं. आणि साखर आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्ह आहे, मी तुम्हाला आधीच्या लेसनमध्ये सांगितलेलंच आहे की साखर ही प्रिझर्वेटिव्ह आहे आणि मीठ ही प्रिझर्वेटिव्ह आहे. त्याच्या द्रावणात तुम्ही जेव्हा हे फळांचे काप किंवा भाज्यांचे काप किंवा पदार्थ टिकवता तर तो जास्त दिवस टिकतो आणि एअरटाईट कंटेनर असल्यामुळे अजून तो जास्त दिवस टिकतो. आता कॅनिंग केलेले पदार्थ तुम्हाला जर फ्रीजमध्ये साठवायचे असेल तर त्याचं टेम्परेचर किती असायला पाहिजे. समजा आता वॉटर बेस्ड जे पदार्थ आहे, म्हणजे जसे सरबत वगैरे आहे, ज्यूस वगैरे आहे, तर त्याला तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस या तापमानावर तुम्हाला फ्रीजरमध्ये साठवा लागेल. आणि दुधासारखे पदार्थ असेल तर त्याला फ्रीजमध्ये साठवताना -5 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान लागेल. आणि सॉफ्ट ड्रिंक जसे आहे कोकोकोला, पेप्सी, थम्सअप, याला जर तुम्हाला साठवायचं असेल कॅनमध्ये, जर तुम्ही विकत घेतलेले असेल किंवा कॅनमध्ये हे टिकवलेले सॉफ्ट ड्रिंक असतील तर त्याला -1 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान लागेल फ्रीजमध्ये साठवायला. बिअरसारखा वगैरे पदार्थ फ्रीजमध्ये साठवायचा असेल तर -3 डिग्री सेल्सिअस एवढा तुम्हाला हे म्हणजे -3 डिग्री सेल्सिअस एवढं तुम्हाला तापमान लागेल. तर कॅनिंग म्हणजे हवाबंद डब्बा किंवा डब्बा बंदीकरण असं मराठीत म्हणतात त्याला. आणि मराठीत या प्रक्रियेला डब्बा बंदीकरण असं म्हणतात. आणि मग तुम्ही